म्हणजे पूर्वजन्मीचा पुण्य असेल, पूर्वजन्मीच्या पुण्यापोटी पूर्वजन्मीचं आपलं पुण्य असेल तरच आपल्या संतांच्या भेटी होतात. पूर्वजन्मीच्या पुण्यापोटी संग्रह असल्या गाठी तरीच संतांची या भेटी, तरच संतांची भेट होतो. मग आपलं पुण्य वाढलं पाहिजे. पुण्य जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाकडे कोणी वळत नाही. आणि तुम्ही आम्ही खूप पुण्यवान आहोत, कारण तुम्ही आम्ही जो काय आजचा कोरम दिसतो आपल्याला इथे, ज्यांनी ज्यांनी हजेरी लावली आहे, जे जे इथे ऐकायला हजर आहेत, त्या सगळे पुण्यवान लोक आहेत. ते मी कालच सांगितलं, एक तर माणूस पुण्यवान पाहिजे, एक तर तापत्रयी पोललेला पाहिजे. जो तापातून दुःखातून पार पळून निघेल, पार भाजून निघेल, त्याला हे ज्ञान काय ते कळेल. रामदास स्वामी लिहिलेलं की नाही, उपरती आणि अनुताप ते कैसा उरील पाप, देहांत तपे पूर्ण पुण्यरूप दुसरा जन्म. बघा काय सांगतात वाल्या कोलीच्या बाबतीत समर्थ रामदासाने लिहिलंय, उपरती आणि अनुताप ते कैसा उरील पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म. वाल्या कोलीला दुसरा जन्म झाला, पहिला वाल्या मेला आणि अनुग्रहातून दुसरा वाल्या तयार झाला. तसं आपल्याला पहिल्यांदा मरावं लागेल म्हणजे अनेक संकटांना आपल्याला पुढे जावं लागेल, संकटांना तोंड द्यावं लागेल, तरच आपल्याला हे दुःख जे आहे, आलेल्या दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि तो असा जाऊन जमणार नाही, तर भगवंताच्या नामस्मरणातून तुम्हाला जावं लागेल. कारण जेवढं दुःख आपल्या वाट्याला येईल तेवढं आपल्याला भगवंताची ओढ लागेल. आणि म्हणून काही संतांनी दुःख मागितलं. कुंतीने नाही का दुःख मागितलं, देवा मला सदोदित दुःखात ठेव. म्हणतो अरे मग हे काय मागितलं तू? नाही म्हणतो दुःखात ठेवलं तरच मला तुझं नामस्मरण होईल. जसं आपल्याला जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची ओळख होणार नाही, भगवंताची ओढ लागणार नाही. 2 कारणं सांगितली, काल सांगितली की नाही तुम्हाला मी. पहिला म्हणजे आपल्याकडं अनेक जन्माची शिल्लक असेल, जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा. दुसरी गोष्ट म्हणजे जो तापत्रयी पडला, संसार दुखावला, ज्याला ताप दुःख कष्ट आले, आणि त्यालाच हे सगळं जमतं. उपरती आणि अनुताप ते कैसा उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. तर मग एवढी संकट आली माणसाला की प्रत्येक संकटातून आपण वाचलोय भगवंताच्या कृपेने, तेव्हाच माणसाला या भगवंताच्या नामाची गोडी लागते, नामस्मरणाची. अन्यथा माणूस नामस्मरण करतच नाही हो, कारण त्याला माहिती आहे खाऊन पिऊन आपण सुखी आहोत. आणि म्हणून उलटलेले जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. रामदास स्वामी लिहिले, जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. म्हणजे ज्याला ताप दुःख कष्ट येत नाही ते त्याच्या मागच्या जन्मीची पापच सांगतात. कारण ह्या जन्मामध्ये जेवढे दुःख येतील तेवढं आपल्याला भगवंताला प्राप्त करून त्या भगवंताशी एकरूप होऊन त्या भगवंतामध्ये विलीन व्हायला पाहिजे. आपल्याला विलीन होता यायला पाहिजे भगवंतामध्ये, त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या भगवंताच्या नादलहरीमध्ये, त्या भगवंताच्या चैतन्य स्वरूपामध्ये आपल्याला स्वतःला विलीन होता यायला पाहिजे. आणि हा नामाचा महिमा आहे. आणि हा महिमा बरेच लोक जाणत नाही. आता आपल्याला ज्ञानेश्वरी अध्याय 6 आणि श्लोक क्रमांक 14 चालू आहे. आणि त्यातली ओवी क्रमांक आहे 236. तिथून आपण सुरुवात करूया वाचनाला. नासा पुटवणी वारा जो जात असे अंगुळे बारा, तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. एकदम सोप्या आणि साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. नासा पुटवणी वारा
म्हणजे आपल्या दोन्ही नाकपुड्यामध्ये जाणारा वारा, जो जात असे अंगुळे 12, म्हणजे 12 उंगल्या जो आहे तो आपला बाहेर जातो, 16 उंगल्या आपल्या आतमध्ये येतो. म्हणून 12 गजानी 16 गजानी रात्रंदिवस फिरती परंतु हरीशी नेनती, असा कोणी लिहिलंय? ज्ञानोबारांनी लिहिलंय. 12 गजानी बाय 16 गजानी आहे, रात्रंदिवस फिरती पण हरीशी नेनती, म्हणजे आपला 12 उंगल्या आणि 16 उंगल्या श्वास जो आहे तो प्रत्येकाचा जातो येतो जातो येतो आणि तोच आपला हरी आहे आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही, असं ज्ञानोबारांनी स्पष्टपणे लिहिलंय. कशामध्ये लिहिलंय? तर हरिपाठामध्ये लिहिलंय. आणि इथं तीच प्रक्रिया आहे. नासापुटो निवारा जो जात असे अंगुळे 12, 12 उंगळे 12 जो वारा जो आपला बाहेर जातो तो गच्च धरून माघारा, म्हणजे तो जाऊ न देता तो आपल्याला आतमध्ये साठवता यायला पाहिजे. माघारा, गच्च धरून माघारा, म्हणजे आपल्या पोटात तो आपल्याला काय करायला लागेल? धरून ठेवायला लागेल. आतू घाली, म्हणजे आतमध्ये, म्हणजे नाभी कमळापर्यंत जायला पाहिजे, नाभीच्या खाली जायला पाहिजे. आता काही लोक अनुग्रहित नाहीत, पण त्यांनी पण समजून घ्या, कारण माहिती असली पाहिजे आपल्याला ज्ञानाची. कारण आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम, असं भगवंताचं ब्रीदवाक्य आहे गीतेमध्ये. आत्मज्ञान नाही तर केलेले सर्व कर्म फुकट जाणार आहे. आत्मज्ञान म्हणजे थोडक्यात सांगतो, आपल्या आतमध्ये असलेला तो आत्मा, जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्या आत्मदेवाचं भजन करणं म्हणजे आत्मज्ञान. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आपल्या आतमध्ये असलेला जो वारा आहे, 12 उंगल्या 16 उंगल्या जो वारा आहे, जातो येतो, त्या वाऱ्याशी, त्या श्वासाशी एकरूप होऊन त्या श्वासावरती जे अखंड भजन चालू आहे, आईच्या पिंडामध्ये जे भजन चालू होतं तेच भजन आपलं पिंडाच्या बाहेर आल्यावर पण मरेपर्यंत ते भजन आपलं चालूच असतं. आणि त्या भजनाकडे लक्ष देऊन त्याच्याशी एकरूप होणं, तेव्हा आत जाणाऱ्या बाहेर जाणाऱ्या वाऱ्याकडे सातत्याने लक्ष ठेवून त्याच्याशी एकरूप होणं आणि आपलं अखंड भजन चालू ठेवणं, एवढंच ज्ञान आहे. याच्या पलीकडे दुसरं ज्ञान नाही. आणि यातून सगळ्या तुम्हाला जे काय अनुभव आहे तो तुम्हाला एवढ्याच प्रक्रियेमधून प्रत्येकाला येणार आहेत. श्वासागणित आपला एक पल, आपला एक क्षण आपला फुकट चाललेला आहे, पण आपला तिथे अजिबात लक्ष नाही आहे. आणि त्यासाठी गुरु लागतो, असा होत नाही. आणि गुरुची आज्ञा पाळली तरच पुढचं ज्ञान होतो. सद्गुरु वचन हृदय धरी, तोच मोक्षाचा अधिकारी, तोच मोक्षाचा अधिकारी आहे. सद्गुरु वचन हृदयामध्ये धरायला पाहिजे. सद्गुरूने दिलेलं ते नाम, ते महावाक्य हृदयामध्ये धरायचं आपल्याला. धरीला पंढरीचा चोर लिहिले का नाही? गळा बांधून या दोर, शब्द केली जाडा जोडी, विठ्ठल पाया घातली बेडी, सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलतीस आला. जनाबाई सांगते, जनी म्हणे विठ्ठला जीवे ना सोडवी तुझला. हे काय? हे सगळं तेच सांगतं. प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये ब्रह्म आहे, प्रत्यक्ष ब्रह्म आहे. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये, संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये ब्रह्मच आहे, ब्रह्मच भरलेला आहे. आणि तो ब्रह्म आपल्याला कळत का नाही? का आपल्या अंतःकरणाचा भाव तसा होत नाही. अंतःकरणाचा भाव आपल्या होत नाही. अंतरी वसता नारायण. मग लक्ष्मीचं काय होणे? जयाची लक्ष्मी तो नारायण भलकड धरावा. काय सांगितलंय संत रामदास? ज्याची लक्ष्मी आहे ना त्या नारायणाला धरा. आपण लक्ष्मीच्या मागे पळतोय. आता लक्ष्मीचे उपास संपले का काय माहित नाही मला, पण जो तो ज्याच्या घरात बघा तो लक्ष्मीचा उपास चालू आहे. अरे पण ज्या लक्ष्मीना, ज्या नारायणाची लक्ष्मी, त्या नारायणाला आपण बलकट धरलं तर नारायण म्हणजे आपला श्वास जातो येतो, तो दुसरा नारायण कुठे? देव म्हणजे आपला प्राण आलेले की नाही. मग जो आपला श्वास जातो येतो त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवणं,
तो नारायण सांगितले. तया नारायणाला मनी अखंड आठवा ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कशी जाईल. जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरावा. आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आपल्याकडे नरदेह मिळाल्या आपल्याला, हाच मोठं भाग्य आपला. आणि त्या नरदेहामध्ये आलेला तो परमात्मा आहे, तो नारायण आहे. त्या नारायणाशी एकरूप कसं व्हायचं हे आपल्याला ज्ञानोबाला सांगतात इथे. आणि त्यासाठी प्रक्रिया दाखवलेली आहे. तो गच्च धरून माघारा आतू घाली. आणि काय सांगतात, नागपुड्या तुझं बारा बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस घट्ट धरून आत ओढते. आणि ती कुंडलिनी ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला आपल्याला तो वारा आतमध्ये असा ओढून धरायचा असतो. तेच अधवरो ते कुंचे, तेच अधवरो ते आकुंचे, वृद्ध तळोटे खोचे खाचे, त्या खेव माझी चक्राचे पदर वृत्ती. म्हणजे काय सांगतात, त्यावेळेस प्राण अपान हे दोन वायू आकुंचित होतात. आणि ज्या वेळेला आपण तो श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला प्राण आणि अपान हे दोन्ही वायू काय करतात, आकुंचित पावतात. जे प्रसरण जे बाहेर जाणारा वारा जो आहे तो वारा आकुंचित पावतो. म्हणजे आतमध्ये आपण त्या वाऱ्याला घेतो त्यावेळेस प्राण अपान हे दोन्ही वायू आकुंचित पावतात. व प्राण अपानास दाबून धरतो. प्राण काय करतो, त्या अपानाला दाबून धरतो. आणि दाबून धरल्यामुळे काय होतं, त्या दोघांचा आलिंगन होतो, दोघांची मिठी पडते. प्राण अपानाची होता पडता मिठी, ध्यान त्रिपुटी मावलेली नात्रया सांगतात. आणि तो मज भेटला घरच्या घरी. म्हणजे भगवंत आपल्याला घरच्या घरातच भेटतो, आपल्याच घरात भेटतो. भगवंत बाहेर भेटत नाही, भगवंत आपल्या घरीच आहे. आपल्या देहरूपी घरामध्ये तो भगवंत आहे. मग त्याला भेटायचं कसं, बघा सगळं गुह्य. आता आम्ही इथे काय सांगणार तुम्हाला, आणि लोक संपूर्ण बाहेरचं सांगतात. प्रत्येक शब्द हा आतला आहे, संपूर्ण जे काही प्रत्येक शब्द हा आपल्या अंतःकरणाला बोध देणार आहे. नव्याने आपल्या क्रियेतून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि ती क्रिया दाखवून देणारे संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, दिवेकर बाबा, नाना बाबा यांच्यासारखे महात्मे येतात जीवनामध्ये, तेव्हा हे आपल्याला ज्ञान करतो आणि त्या अनुग्रहित करतात आपल्याला. म्हणून संत रामदासाने लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. अनुग्रह देतात आपल्याला, ध्यानाला बसवतात. आणि अनुग्रह दिल्या दिल्या आपल्याला मोक्ष आहे, वाट बघायची गरजच नाही सांगतात. रामदास स्वामी लिहिलेलं की नाही, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. मग अनुग्रहाची क्रिया काय, ती प्रत्येकाने समजून घ्या. उगाच आपला वेळ घालू नका. आणि हे गुह्य आहे. सातत्याने तुम्ही जर या आनंद संप्रदायाच्या संपर्कात तुम्ही राहिलात तर पुढे आपल्याला आपलं जीवन सहज त्या आत्मतत्वाशी, परमात्म तत्वाशी एकरूप होऊन आपल्याला हा देह सहज ठेवता येईल, समाधीपर्यंत पोचता येईल. त्यावेळेस प्राण आपण हे दोन्ही वायू आकुंचित होतात आणि प्राण आपणास दाबून टाकतो. बघा प्राण काय करतो, आपणाला दाबून टाकतो. आणि दोघांच्या आलिंगनामध्ये चक्राचे सांगाडे उरतात. म्हणजे आपले दाबल्यानंतर प्राणवायू खाली जातो, आपणाला दाबतो. आलेली अनुभूती सांगतो तुम्हाला, आलेली अनुभूती सांगतो. आपणाला दाबतो, दाबल्यानंतर मूलाधार चक्रापर्यंत आपण वायू जातो. प्राणवायूने आपणाला दाबल्यानंतर मूलाधार चक्रापर्यंत आपला संपूर्ण तो श्वास जातो. आपल्याला माहित पडत नाही, पण मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर हे सगळे चक्र आपले. आणि दाबल्यामुळे आपल्याला मूलाधार चक्राच्या तिथे जी काही उष्णता निर्माण होते
जे काय आपल्याकडे हालचाल निर्माण होते, जे स्फुरण निर्माण होतो, तो स्फुरण काय करतो तर तिकडला अपानद्वाराचा दरवाजा बंद असल्यामुळे तो वरच्या दिशेला यायला सुरुवात करतो आणि वरच्या दिशेला मग मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र हे 7ही चक्र ओपन होऊन जातात। इथं लिहिले इडा पिंगला एकवटते, गाठी तिन्ही सुटते, 6ही पदर फुटती चक्रांचे हे। ज्ञानवार सांगतात इडा पिंगला एकवटते, इडा आणि पिंगला एक होतात, गाठी तिन्ही सुटते। म्हणजे तिन्ही गाठी कुठल्या आहेत तर मूळबंध, उडियान बंध, जालिंधर बंध हे तिन्ही बंधाच्या गाठी सुटतात चक्रांच्या माध्यमातून। मूळबंध, उड्डियान बंध आणि जालिंधर बंध। इडा पिंगला एकवटती, इडा आणि पिंगला ह्या एक होतात, इडा नाडी पिंगला नाडी दोन्ही एक होतात आणि गाठी तिन्ही सुटती म्हणजे मूळबंध, उड्डयन बंध आणि जालिंधर बंध ह्या तिन्ही गाठी सुटतात आणि 6ही पदर फुटती चक्रांचे हे। आणि 6ही पदर चक्र आहे जे आपले मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र हे 6ही चक्रांचे पदर सुटतात आणि माणूस ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होतो। ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला 100% आपल्याला सायुज्य मुक्तीकडे जाता येतो, समाधीपर्यंत जाता येतो। नव्याने आपणच परब्रह्म होतो, आपणच परब्रह्म, अहम ब्रह्मास्मी जाण, आपणच ब्रह्म आहोत हे जाणून घेण्यासाठी प्रक्रिया आहे। अहम ब्रह्मास्मी जाण, आपण ब्रह्मत असं जाणून घ्या। एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, तरी कुंडलिनी नावेक दुश्चित होती, ते तयान ते म्हणे पर्वती, तुम्ही ही कायसी येथे। आणि मग हे काय झालं, प्राणापान हे दोन्ही त्याच वेळेला एका ठिकाणी मिळालेले असतात। त्याच वेळेला एका ठिकाणी प्राण आणि अपान मिळतात बरं का, इतर ठिकाणी इतर वेळेला मिळत नाही। ज्यावेळेला आपण जो 12 उंगल्याचा आतमध्ये जाणार आहे, 16 उंगल्याचा आतमध्ये जाणार आहे, तो बाहेर निघताना 12 उंगल्यांनी बाहेर पडतो। तो 12 उंगल्यांनी बाहेर न पडताना आपण जर त्याला धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर आपण जर असं केलं जनाबाईसारखा, त्याला जर असं कोंडून धरला आपण, तर प्राणापानाचं मिलन होतं आणि प्राणापानाच्या मिलनातून जो आनंद स्वरूप अवस्था होतो, संपूर्ण आपले चक्रामधून तो पाठीमागच्या कण्यातून कुठे येतो तर आपल्या मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी चक्रापर्यंत येतो। आणि विशुद्धी चक्रापर्यंत गेल्यानंतर एवढा आनंद मिळतो आपल्याला, आपलं भानच राहत नाही, सगळे चक्र ओपन होतात, सगळे चक्र आपले काय होतात तर खुले होतात, ओपन होतात। आणि विशुद्धी चक्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला एवढा आनंद होतो की संपूर्ण देहाचा विसर पडतो आणि नंतर आपला 6वा चक्र जो आहे तो भ्रुकुटीमध्ये येतो आणि भ्रुकुटीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत। तिथे आल्यानंतर संपूर्ण देहाचा निराश होतो, अनेक प्रकारचे अनुभव तिथे येतात आणि मग ते प्राणापान वायू काय सांगतात, प्राणापान व्हायला कुंडलिनी काय सांगते की तुमचं काय काम इथं तुम्ही निघा, इथून जावा, येऊ नका परत। पण त्यावेळेला माणसाला भीती निर्माण होतो, पण माणूस न घाबरता जर त्यांनी ते ध्यान केलं तर त्यांना जो आनंद मिळतो तो गगनात मावणार नाही असा आनंद असतो, तिथून आनंदच आनंद मग। ऐके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी कुसोनिया। अर्जुन ऐक, शरीरांतील सर्व पृथ्वीचा भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही, तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकतो। कुंडलिनी काय करते तर कुंडलिनी शरीरामध्ये जो असलेला जो जड तत्व आहे, जो पृथ्वी तत्व आहे, आणि म्हणून ज्ञानोबांनी काय सांगितलंय की इवले शिरूप लावेले दारी, त्याचा वेळ गेला गगनावरी। इवले शिरोप लाविले द्वारी, इवले शिरोप लाविले द्वारी, इवले शिरोप लाविले द्वारी, त्याचा वेळ गेला गगनावरी।
त्याचा वेळ गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला. म्हणजे ज्ञानोबा काय सांगतात की बघ मुक्ते, मी हा मोगऱ्याचा एवढूसा रोप होता, तो मी कुठं लावला तर त्या मूलाधार चक्रामध्ये, म्हणजे माती चक्रामध्ये. तो पृथ्वी चक्र आहे, त्या चक्राच्या तिथे मी काय केला तर तो मोगऱ्याचा रोप म्हणजे नामाचा, हरिनामाचा रोप मी तिथे लावला. मूलाधार आणि स्वाधिष्ठानमध्ये आला. कुठे स्वाधिष्ठान म्हणजे पाणी चक्र आहे तिथे. आणि 2 चक्र फार महत्वाचे, ते लवकर सुटत नाही गाठी या 2 चक्रांच्या. हे 2च चक्र कठीण आहेत. मग नंतर ब्रह्मरंध्रामध्ये जायला तुम्हाला सहज आहे, पण 2 चक्र आपले लवकर चालू होत नाही. आणि मी मुक्ताईला सांगतो बघ, ज्ञानोबाला सांगतो बघ मुक्ताई, मुक्ते, मी हा काय केला, हा हरिनामाचा रोप मी त्या मूलाधार चक्रामध्ये लावला, म्हणजे त्या पृथ्वी चक्रामध्ये लावला. म्हणून मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता अति भार कले अंशाला. म्हणजे कळ्या होत्या, म्हणजे तो रोपटा छोटा होता, पण तो हळूहळू मोठा मोठा होत होत कुठे गेला तर ब्रह्मरंध्रात गेला तो. आणि तो मोगरा सांगितला. आपण काय करतो, आपल्याला वाटलं आपल्या दाराशी मोगरा लावले, तो नाही, तो मोगरा नाही सांगितला. म्हणून इवलेश्वर रूप काय लिहिले, इवलेश्वर रूप हरिनामाचे एवढे स्वरूप मी लावलं. इवलेश्वर रूप लाविले दारी, त्याचा वेळू गेला गंगावरी. आणि मग मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता अति भार कल्याणशाला. संपूर्ण फुलला तो कल्या होत्या, तो फुलला मोगरा. म्हणजे प्रत्येक चक्र माझे चालू झाले, 6 चक्र माझे चालू झाले. आणि मनाची या मने गुंपेला शेला, बाप रखमा देवीवरी विठ्ठल अर्पिला. म्हणजे काय, मी माझ्या त्या मनाने काय केलं तर त्या मूलाधार चक्राकडे मी काय केलं, मूलाधार चक्राकडे मी त्या मनाला नेलं, तिथून स्वाधिष्ठानमध्ये आणलं. म्हणजे त्या मनानेच काय होतं, मनाची मने गुंपेला शेला. म्हणजे मनच काय आहे, मनच आपला राम आहे, मनच आपला देव आहे. मन काय करतो, त्या प्रत्येक चक्रावर जाऊन त्या प्रत्येक चक्राला प्रकाशित करतो. एखादा कॉम्प्युटर आहे की नाही, त्या कॉम्प्युटरमध्ये बऱ्याचशा विंडो असतात, पण तो उंदीर ज्या विंडोवर आपण तो नेणार ती विंडो ओपन होते, ती खिडकी ओपन होते. तसा आपला हे सगळे चक्र आहेत. या प्रत्येक चक्रावर जसं कॉम्प्युटरमध्ये तो उंदीर जातो आणि ती खिडकी ओपन करतो, तसे आपले सगळे चक्र, जिथे ज्या ज्या चक्रावर आपण त्या मनाला नेऊ तो चक्र आपला ओपन होतो. पण हे कधी, ज्या वेळेला आपला संपूर्ण देहाचा निराश होईल, त्याची अनुभूती येईल आपल्याला, रोम रोम आपलं भजन करेल त्यावेळेला. त्याच्या आधी नाही होते बरं का. त्याच्या आधी पहिले 2च चक्र खोलत नाही आपले, 2 चक्र प्रकाशमान होत नाही का, मूलाधार स्वाधिष्ठान. कारण अनेक जन्माचं पाप तिथे दडलेलं आहे. भगवंतानी 10व्या दारातून प्रवेश केला आपल्या टाळूमधून आणि डायरेक्ट खाली आलं माणूस. आणि तिथे सगळे विषय बसलेले आहेत नाभीच्या खाली. आणि ते विषय जोपर्यंत आपल्याकडे आहेत तोपर्यंत चक्र आपले प्रकाशमान होत नाही. अनुभूतीपूर्वक ज्ञान सांगतो, अनुभव आले ते या जगा सांगते तुकोबारे म्हणतात. आणि ते खरं आहे. आणि ते ज्ञान बरं का, म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे. संतांची सेवा त्यासाठी करायची असतो. संतांची सेवा कशासाठी करायची असतो तर ती कुंडलिनी जागृत होण्यासाठी करायची. आपल्याला संसारातले वस्तू मिळावे म्हणून संतांची सेवा नाही करायची. ते काय आपल्या प्रारब्धामध्ये आहेत ते मिळणारच आपल्याला, जे आपल्या कर्मामध्ये आहे ते आपल्याला भेटणार आहे. मग आपण प्रयत्न करायचे नाही का, प्रयत्न 100% करायचे संसारामध्ये. चांगल्यापैकी कष्ट करा संसारामध्ये. आणि ते कष्ट करता करता आपल्याला ध्यान पण लावता यायला पाहिजे. कारण ध्यानातून ज्ञान प्राप्त आहे, ध्यानातूनच ज्ञान प्राप्त होतं. ध्यानाच्या व्यतिरिक्त जे आपल्याकडे ज्ञान असेल ते ज्ञान आपल्याला अंतकाळी कुठेच उपयोगाला येणार नाही.
कारण आपली कुंडलिनी जी आहे ती ब्रह्मरंध्राकडे धाव घेऊन ज्या 10व्या दारातून भगवंताने प्रवेश केलेला आहे त्या 10व्या दारात जाऊन आपल्याला ध्येय ठेवता आला तर आपली सुटका आहे, अन्यथा आपली सुटका नाहीये. ऐशी दोन्ही भूते खाये त्यावेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊन राये सुशून्य पाशी. आता ती कुंडलिनी काय करते की अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर मग सौम्य होऊन स्वस्थपणे सुषुम्ना पाशी थांबते. म्हणजे काय करते ती मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र. मूलाधार म्हणजे पृथ्वी चक्र, स्वाधिष्ठान म्हणजे आपचक्र. ह्या दोन्ही चक्रांमध्ये असलेलं काय करते ती तर भाग खाऊन टाकते. म्हणजे काय करते तिथून ती सुरुवात होते निघाला. कारण आपल्याकडे त्या आसनामध्ये उष्णता एवढी वाढलेली असते त्या नामाच्या द्वारे का संपूर्ण आपल्या मासामध्ये त्या उष्णतेचा त्या प्राण अपान वायूचा संपर्क म्हणजे शिरला जातो, आतमध्ये प्रवेश करतात आणि ते प्राण अपान वायू आपल्या शरीरामध्ये ह्या चक्रांना ओपन करतात. मूलाधार, स्वाधिष्ठान आणि पुराणात विशुद्ध आज्ञा चक्र आणि सहस्त्रदल चक्रांना ओपन करतात म्हणजे प्रकाशित करतात, प्रकाशमान करतात. आणि म्हणून तर काय लिहिलं आहे अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन म्हणजे कोरडा करतात त्याला. या दोन चक्र आहेत, या दोन चक्रांना कोरडे करून टाकतात. पृथ्वी चक्र काय कमी जड आहे का, पण त्याला जडाला काय करायचं, जडाला विरवून टाकायचं. जड जडा ते विरवतू, जे जड जडा ते विरवतू, भुरुलतामध्ये संचरुतू, जैसा घंटानाद लयस्तु घंटेसी चोय. ज्ञानोबाला सांगतात पुढे पुढे जे जड जडा ते जड भाग आहे ना त्याला हलकं करून टाकतं ही कुंडलिनी. भ्रुलतामध्ये संचरतो म्हणजे आपल्या भ्रुकुटीमध्ये जाऊन तिचा संचार होतो, मूलाधार पासून तर भ्रुकुटीपर्यंत. जैसा घंटा नाद लयस्तु घंटेसी चोय. घंटा किती जड असतो पण नाद ब्रह्म त्या घंट्यामध्ये आला की ते एकदम सगळीकडे त्याचा आवाज निनादला जातो. म्हणजे तो कसा होतो त्या ध्वनीतून, घंटेच्या ध्वनीतून संपूर्ण त्याचा काय होतो थरथर थरथर होतो. म्हणजे व्हायब्रेशन होतो त्याचा घंटेचा आणि तो हलका होतो. तसा आपल्याकडे जे मूळ दोन चक्र आहे त्या मूळ चक्राकडे सातत्याने ती कुंडलिनी जागृत राहिली तर आपला शरीर संपूर्ण हलका होतो. कारण दोनच चक्र जड आहेत, माती चक्र आणि पाणी चक्र. नंतर वायू आहे तो एकदम हलका आहे, तेज तो पण हलका आहे, आकाश तो व्यापक आहे. समजतं ना मी काय बोलतो ते. आता हे सगळं जे आहे या अनुभवाच्या गोष्टी आहेत. ते तर तृप्तीचे संतोषे गरवजे वमी मुखे, तेने तियेचे पियुषे प्राणुजिये. आणि मग काय होतं ते तृप्तीचे संतोषे म्हणजे त्या ठिकाणी तृप्तीच्या भरात ती मुखातून गरल ओकते, तृप्त होते, ती शांत होते. तृप्त होणं म्हणजे काय, मांस खाऊन तृप्त पण होतो का? तृप्त होणे म्हणजे शांत होणं. ही कुंडलिनी जी आहे ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तिने प्रवेश केल्यानंतर तिला शांत करण्यासाठी, कारण शांती हेच परब्रह्म आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. आणि म्हणून नाथांना शांती ब्रह्म नाथ महाराज म्हणतात. आणि शांती हेच परब्रह्म आहे. त्या शांतीमध्ये आपण गेलो तर आपल्याला केवढा आनंद आहे. जन्मजन्माचा फेरा आपल्याला चुकवता येतो पण आपण शांत नाही ना, आपण अशांत आहोत ना. आपण कसे आहोत, प्रत्येक माणूस अशांत आहे. मग शांती कधी येईल तर ही शांती अशी येते की त्या कुंडलिनीला बरं का आपण या संपूर्ण चक्रांमधून प्रकाशित करून भ्रूलतामध्ये संचऋतू म्हणजे भ्रुकुटीमध्ये आणून तिला स्थिर करणं आणि त्या नादामध्ये, नामाच्या नादामध्ये, नाद लहरीमध्ये
स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं आणि आपल्याला मग शांती मिळते. आणि त्या गरल रूपी तेथे तृप्तीचे संतोषे गरल जेव्हा मी मुखे तेने तियेचे पियुषे प्राणू जिये. आणि मग तिथे आपल्या ब्रह्मरंध्रात गेल्यावर भ्रुकुटीच्या ठिकाणी गेल्यानंतर ब्रह्मरंध्रात असलेलं जे अमृताचं काय तळ आहे किंवा घड समजा आपण, अमृताचं घड आहे, त्या घड्याला धक्का लागल्यानंतर थोडंसं तिरकं होतं ते, आणि त्याच्यामध्ये असलेलं अमृत काय करतो, आपल्या त्या नागिनीच्या तोंडामध्ये पडतो. आणि त्या नागिनीच्या तोंडामध्ये ते अमृत पडलं तर ती नागिन शांत होऊन जातो. आता अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे प्रत्यक्ष अमृत नाही, अमृत म्हणजे नामामृत. ते नाम आहे आपल्याकडे. ते नाम काय करतो, त्या नागिनीच्या मुखामध्ये जातो आणि मग आपल्या रोमारोमामध्ये त्या नागिनीचा संचार होतो आणि त्या नामाचा संचार होतो. त्या हरिनामाचा संचार आपल्या रोमारोमामध्ये होतो. त्या ठिकाणी तृप्तीच्या भरात ती मुखातून गरल ओकते. बघा, गरल ओकते, पण तो गरल नसून कसा आहे तर ते गरल रूपी अमृताच्या योगाने प्राण रक्षण करतात. आणि तो गरल रूपी अमृत येतो, पण त्या अमृताच्या योगाने प्राणाचं रक्षण होतं. म्हणजे आपला जो प्राण आहे, प्राणवायू, आपल्याला चालवणारा प्राणवायू आहे, तो त्याचं रक्षण होतो. तो प्राणवायू आपल्या रोमरोमामध्ये गेला आहेच, तो रोमरोमामध्ये, पण त्या नामाच्या लहरीतून, नामाच्या स्फुरणातून, नामाच्या माध्यमातून रोमरोमामध्ये गेल्यानंतर रोम आपलं भजन करतो. प्रत्येक पेशींमध्ये गेला, शिरांमध्ये गेला, नाड्यांमध्ये गेला, हाडांमध्ये गेला, तर आपलं भजन आपलं अखंड चालतं. आणि भजनालाच किंमत आहे. संपूर्ण जी खटाटोप आपली चाललेली आहे ती भजनासाठी आहे. कशासाठी आहे? भजनासाठी. आणि ही भजनाचीच क्रिया आहे. तो अग्नी आतून निघे परी सबाह्य निवउंची लागे, तेवेळी कसू बांधी ती अंगे सांडीला उडती. तो गरल रूप अग्नी बाहेर निघतो खरा, गरल रूपी अग्नी येतो, तो बाहेर निघतो खरा, परंतु सर्व अंगातील दाह शमितो. बघा काय करतो, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये शांती निर्माण करतो. आणि मी आता तुम्हाला सांग, शांती हेच परब्रह्म आहे. आपले शरीर कोणाचं होतं? भगवंताचं होऊन जातो. आणि जे जे काय आपल्याकडनं कर्म होईल तो आपल्याकडनं भगवंत करून घेतो, असा आपला भाव तयार होतो. कुंडलिनी जागृतीनंतर जे जे काय होईल ते आपल्याकडनं भगवंत करून घेतो. कारण ते तत्व आपल्या हातात येतो. म्हणून नामापरचे तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धनी. ज्ञानवाऱ्या सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. हे नाम हे तत्व रूपाने आहे. रोम आपलं भजन करतो म्हणजे आपल्या अंगामध्ये ते तत्व, कुंडलिनीच्या द्वारे आपल्या अंगामध्ये ते तत्व म्हणजे आत्मतत्व आपल्याला प्रकाशित करतो. रोम भजन करायला लागतात. आणि म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा. ज्या पंथामध्ये नाम नसेल, तत्वाची ओळख नसेल, अशा पंथामध्ये गेलात तर फुकट जाशील. माऊली सांगतो, ज्ञानवार सांगतात, फुकट जाशील, कामातून जाशील, काही कामाचं नाही राशील. शिवे दिले आपल्याला बघा. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धनी. ज्या पंथात नाम नसेल त्या पंथात जर गेला, ज्या पंथात भजन नसेल, ज्या पंथात महावाक्याचा बोध नसेल, ज्या पंथामध्ये नाम नसेल, ज्या पंथामध्ये ध्यानाला बसत नाही, ज्या पंथामध्ये आपल्या आत्म्याची ओळख आपल्याला करून देत नाही, आपण देह नसून आपण आत्माच आहोत, या अनुभूती प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवल्यावर आणून देत नाही, अशा पंथात गेला तर फुकट जाल सांगतात ज्ञानवाऱ्या. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथात. कुठल्याही पंथात जाशील तर फुकट जाशील.
मग आपणच परब्रह्म स्वरूप, आपणच परब्रह्म आहोत, आपणच देव आहोत. आपण कुठल्या देवाला शोधायला निघायचं? पण ही प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून हे ज्ञान होत असतं. कशातून ज्ञान होतं? म्हणून क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जना देव प्रसन्न अनुतापे करावा. क्रियेविन शब्द ज्ञान, ती क्रिया नाही, नुसते शब्दाने आपल्याला सांगतात देव असा आहे, देव तसा आहे, अनुमान अनुमान. म्हणून क्रियेविन शब्द ज्ञान ही क्रिया आहे. या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला मूलाधार चक्रातून त्या ब्रह्मरंध्रात जाऊन त्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, आत्म्याचा अनुभव घ्या, वाटा चोख करा आतल्या, आणि त्या भगवंताशी एकरूप व्हा. क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न गुरु समजू नका. देव प्रसन्न अनुतापे करावा. आणि देवाला प्रसन्न करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर अणूच्या तापातूनच आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतं. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात अनुतापे तापलो देवा करिता सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाय हे गे माझे माय. अनुतापे तापलो देवा, अणूचा ताप झाला. करिता सेवा कुटुंबाची, कुटुंबाची सेवा करता करता सगळ्या प्रकारचे ताप दुःख कष्ट माझ्या वाट्याला आले. म्हणून तुझे आठवले पाय देवा, म्हणून मला तुझं पाय आठवलं. तुम्हा आम्हाला असंच होणार आहे जोपर्यंत आपल्याला अणूचा ताप नाही. अणूच्या तापातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. आपण आता कुठपर्यंत आलोय तर